तर मुंबईमध्ये तुफान पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। या पावसामध्ये मुंबईची दृश्यमानता कमी झालेली आहे। एक मेट्रो स्टेशन आपण पाहू शकतोय, मात्र हे मेट्रो स्टेशन देखील दिसत नाहीये। काही अंधार असा पडलेला आहे आणि मुंबईमध्ये काही वेळापूर्वी पावसाने उसंत घेतलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुंबईत तुफान पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबई शहर असेल, उपनगर असेल, अशा सर्वच भागामध्ये मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। टॉप अँगलने घेतलेली ही दृश्य आपण पाहतो आहोत। या दृश्यांमध्ये कशा प्रकारे मुंबई जलमय झालेली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या विविध भागामध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे, रस्त्यावर देखील पाणी साचलेलं आहे आणि आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईला पुढील 4 तास पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील 4 तास पाहायला मिळते। आपण आता विरा देसाई या मार्गावरती आणि हा संपूर्ण परिसर जलमय झालाय आणि घरं असतील, दुकानं असतील, सोसायट्या असतील, त्यांच्यामध्ये पाणी घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, शिरल्याचं पाहायला मिळतात आणि या रस्त्यावरती गुडघ्यापेक्षा जास्त पाणी, त्यामुळे अनेक वाहनं या ठिकाणी बंद पडतात। आपण बघू शकतो की आता हे वाहन हे बंद पडलेले आहेत रस्त्यावरती। ही पाण्याचा ओघ जास्त आहे, पाणी जास्त आहे, त्यामुळे हे वाहनांचं इंजिन हे बंद पडतात। ऑटोमॅटिक वाहनं, इलेक्ट्रिक वाहनं काही असल्यामुळे ती बंद पडतात। तर दुसऱ्या बाजूला एक मर्सिडीज सुद्धा या ठिकाणी बंद पडलेत, त्याला सुद्धा रेस्क्यू करण्यासाठी आता एक टोन व्हॅन या ठिकाणी। त्या अगोदर पावसाचं आगमन झालं आणि एवढा मोठा फटका जो येतो, या कारखान्याला बसलेल्या गणेश मूर्ती जे आहेत ते मोठमोठ्या गणेश मूर्ती या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणाचं नुकसान या ठिकाणी सोसावं लागत आहे। त्यामुळे नक्कीच मोठा फटका जो पावसाचा जो या ठिकाणी कारखानदार जो मूर्तिकार जे आहेत ते बनवण्याला बसलेला आहे। पाहू शकतात सुबक अशा चांगल्या मूर्त्या ज्या आहेत ते गणरायाच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याच मूर्त्या ज्या आहेत ते 3-3, 4-4 फुटामध्ये पूर्णतः पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। रस्त्यावरती पूर्ण भागामध्ये ठाण्यातील माजिवडा परिसरामध्ये पाणी पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणाचा फटका जो येतो या गणेश मूर्तीच्या कारखान्याला बसलेला आहे। पाहू शकतो दुर्गा मातेची मूर्ती असेल या गणरायाची मूर्ती असेल, पूर्णतः या मंडपामध्ये पाहायला गेलं तर पूर्णतः पाण्यामध्ये गेलेल्या आहेत, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। या गणरायाचं आगमन काही दिवसापूर्वीच होणार होतं, मात्र अनेक मूर्त्या ज्या आहेत या ठिकाणी बुकिंग देखील झाल्या होत्या आणि या बुकिंग ज्या मूर्त्या ज्या आहेत या भक्तगणांना दिल्या जाणार होत्या, मात्र आता याचा फटका आणि याचा नाहक त्रास जो तो सहन करावा लागतो। अनेक ग्राहक जे आहेत ते भक्तगण जे आहेत त्यांच्या मूर्त्या या ठिकाणी बुक केल्यामुळे त्यांची देखील नाराजी व्यक्त केली गेली आहे। मात्र महानगरपालिकेच्या वतीने ज्या पद्धतीने ज्या रस्त्यावरती या नाल्यामध्ये जी साफसफाई करायला पाहिजे होती ती साफसफाई पूर्णतः फोल ठरली म्हणावी लागेल, कारण मोठा पाऊस जो पडलेला आहे त्यामुळे अनेक नाले जे तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक गाळ कचरा जो आहे तो पाहिजे तसा निघून गेला नाहीये। त्यामुळे रस्त्यावरती असणारे जे मंडप टाकून जे कारखाने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ठेवत असतात, मात्र हा पावसाचा हाहाकार बघता या लहान मूर्त्या असतील, मोठ्या मूर्त्या असतील, सर्वात सुबक आकाराच्या ज्या मूर्त्या गणरायाच्या या पूर्णतः पाण्यामध्ये अशाच पडून आहेत। मात्र सध्या तरी या ठिकाणचे कारखान्यातील जी मूर्त्या ज्या आहेत ते वरच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या, त्या काही प्रमाणात वाचवण्यात आलेल्या आहेत। मात्र ज्या पद्धतीने पाऊस रात्रभर परसला त्यामुळे या ठिकाणचे कारागीर असतील, या ठिकाणचे वर्कर असतील, या ठिकाणी जी धावपळ तारंबळ उडाली आणि त्या एकंदरीत पावसाचा फटका जो आहे तो या कारखान्याला बसलेला आहे।